अगो बाई, ही थोडी म्हणता म्हणता केवढी आणली आहे तुम्ही? केवढी नाही, थोडीच आहे. 220 रुपये किलो, 10 किलो 2200 रुपये. म्हणजे पैशाचं काही नाही. सदा हे आतमध्ये हा? कुलकर्णी, केवढी मिठाई आणलीतली. मठाला काही एवढं लागत नाही काही. मठ नाही, घरासाठी पण आणले. आज घरामध्ये शुभ कार्य आहे, काहीतरी म्हटलं घेऊन जावं. घराचा विचार करायची इथे सवयच नाहीये कुणाला. अगं बाई, केळीची पानं राहिली वाटतं. सदा, ए सदा. दादा, मी काय म्हणतो, देवाला पण हाच नैवेद्य दाखवूया. चांगले शुद्ध तुपातले लाडू आहेत. नैवेद्य घरात तयार व्हावा कुलकर्णी. हा असा बाहेरून आणलेला नैवेद्य चालत नाही देवाला. माफ करा. या बसा. सोडमुंजीचं कार्य एवढं झोकात, बरीच लगबग दिसते. हो, पंत सचिव घराण्याची परंपराच आहे. 16 संस्कारांपैकी महत्वाचा संस्कार आहे. उपनयन करून शिक्षणाला सुरुवात करणं जितकं महत्वाचं, तेवढंच सोडमुंज करून संसाराला सुरुवात करणं ही महत्वाचंच नाही. अगदी बरोबर बोललात तुम्ही. आमच्या नीताला सगळ्याची भारी हौस आहे बघा. म्हणजे सण म्हणू नका, समारंभ म्हणू नका, काय करू काय नको असं होतं तिला. या घरात फार छान रमेल ती. तेच अपेक्षित आहे त्यांच्याकडून. नमस्कार. स्नान झालंय का तुमचं? हो. परत एकदा स्नान करावं लागणार तुम्हाला. तुमचं मुंडन करण्यासाठी शांत्याला बोलवलंय. मुंडन? दादा, मुंडन कशासाठी? आपली पद्धत नाही का तशी? दादा, सोडमुंजीला मुंडन? हो, माझ्या खापर पंडोबांपासून चालत आलेली पद्धत आहे. ती बदलण्याचा मला काहीच अधिकार नाही. मुंजीनंतर 12 वर्ष ब्रह्मचर्य पाळल्यानंतर परत संसाराला लागणं ही महत्वाची गोष्ट नाही का? काही गोष्टी शास्त्रांमध्ये लिहिलेल्या आहेत, काही परंपरागत चालत आलेल्या आहेत. दोन्ही गोष्टी पाळल्या गेल्या पाहिजेत, एवढंच मला कळतं. दादा, तुमच्याकडनं जेवढं शिकावं तेवढं कमी आहे. हो, आपले पूर्वजच शिकवून गेलेत आपल्याला सगळं. तसंच मुंडनानंतर परत केस वाढले की लग्न करण्याची पद्धत आहे आमच्यात. त्यानंतर उशीर झाला तर कुलदेवतेचा कोप होतो. पण उशीर कशाला करायचा? आपण उरकून घेऊ ना लग्न लगेच. होय, आज होम झाला की घरातलं वातावरणही प्रसन्न होईल. मला एवढंच माहित आहे, कुठल्याही परिस्थितीत परंपरेशी तडजोड नाही. कसं बोलला? कसा दिसेल मी टक्कल केल्यावर? छान दिसशील. आणि अरे, तुला काल सांगायचं विसरलोच, माझंही टक्कल केलं होतं सोडमुंजीत. सांगून काय उपयोग आहे? टक्कल होणार म्हणजे होणार. हा, ते झालंच. अरे पण उर्मिला काय सांगणार आहेस तू या सगळ्याबद्दल? तूच म्हणालास ना तिच्या घरचं वातावरण वेगळं आहे म्हणून. अरे म्हणूनच तिला मी पत्र लिहिलं ना. ते लिहिलंच रे, पण तिने ते वाचलंय का? आणि वाचलं असेल तर तिला हे सगळं चालणार आहे का? अरे मी कालपासून सांगतोय तुला, तरी तू दामूसारख्या शंका काढतोस एका मागे एक. हे बघ, तू कितीही प्रश्न विचारलेस ना तरी माझ्याकडे उत्तर नाहीये. असं नाही चालणार वासू, उत्तर शोधावं लागेल तुला. हे बघ, मला एवढंच कळतं की माझं तिच्यावरचं प्रेम घडवून आणेल सगळं. काहीही असलं तरी उर्मी मला येऊन सांगेल की वासू, तू आणि तुझं घर जसे आहात तसे आवडता मला. प्रेमात सगळं मोठं आहे, बाकी काही नाही. हे बघ, ह्या सगळ्या आदर्शवादी गोष्टी ना कथा आणि कादंबऱ्यात घडतात, प्रत्यक्ष आयुष्यात नाही. इतक्या साध्या नसतात रे मुली. पण उर्मी आहे. माझ्या प्रेमानं जिंकेल मी तिला. प्रेमात किती ताकद असते ना याची आयडिया नाहीये तुला. मला सांग, हल्ली पुण्याला फार सिनेमा बघतोयस का तू? नाही का? मी जास्तच फिल्मी झालास म्हणून विचारलं. बरं चल, आवर लवकर आणि ये बाहेर. हा, नाही, एक मिनिट. शेवटचा भांग पाडू दे मला. मग लग्नानंतर काय? उर्मी सांगेल तसा भांग पाडेल. अरे किती 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 घाई एका मुलाला लग्नाची. करेक्शन. मला घाई नाहीये, दादन नाही. उर्मी काही कुठे पडून जात नाही. बरं बाबा,
पण ये लवकर बाहेर. आलोच.